कधी त्याला हाक मारा, कधी येणार, दिवसा रात्री. आम्हाला कसली सही पाहिजे आम्ही स्वतःहून फोन केला तर तुम्ही कुठे आहे असं विचारणार, तिथे येऊन सही देणारा माणूस आहे. आता प्रूफ दाखवू का फोन लावून, दुसऱ्या मिनिटाला येते येणार. म्हणजे थोडक्यात म्हणतात ना, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, त्या पद्धतीचं रमेश पवारचं काम आहे. माणूस घरापर्यंत येतोय, माणूस म्हणत नाही तुम्ही कुठे विचारतोय. रमेश पवारना फोन केलं, भाऊ काम आहे म्हणून, तर तुम्ही कुठे आहे ते विचारताय, तिथून ते भेटतो. आणि मेन म्हणजे काय म्हणते काय, सगळ्या समाजात त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. आता त्यांच्या पत्नी निवडणुकीला उतरलेल्या आहेत, लोक राहतील का सोबत त्यांच्या? 100% राहणार, का राहणार नाही. त्यांना या भागात उलट लोकांनी सांगितलं तुम्ही इकडे प्रचाराला येऊच नका, तुम्हाला इकडे यायची गरज नाही, तुम्ही जिथं तुम्ही पोहोचला नाही तिथं तुम्ही पोहोचा. आमच्या इथं तर रमेश पवार 100% म्हणजे 100%. रमेश यांना आम्ही सोडून कुठं जाणार नाही, रमेश आम्हाला कुठं सोडून जाणार. पदावर असताना पण त्यांनी काम केलं आणि पदावर नसताना पण त्यांनी काम केलेलं आहे. आज मी इथं पडलोय, आज मी तुमच्या इथे येणार नाही असं कधी रमेश यांचं कधी झालेलं नाही आहे. तुमचा भाग जरी नसला तरी रमेश येणार, लक्षात ठेवा. तुम्ही रमेश यांना तुम्ही सांगा माझं बाबा असं असं काम आहे महानगरपालिकेमध्ये, तुमचं हे अवश्य तुमचं काम होणार म्हणजे होणार. असा आमचा हक्काचा माणूस म्हणजे रमेश प्रचंड बहुमताने निवडून येणार म्हणजे येणार.